नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ग्रामस्टेन कशा पद्धतीने करायचं. आता ग्रामस्टेन केल्यावर आपल्याला नेमकं काय कळतं, ग्राम पॉझिटिव्ह आहेत की ग्राम निगेटिव्ह. मग ग्राम पॉझिटिव्ह हे जांभळे दिसतात आणि ग्राम निगेटिव्ह हे गुलाबी दिसतात. आज आपण जाणून घेणार आहोत प्रिन्सिपल ऑफ ग्राम, म्हणजेच ग्रामची तत्व. तुम्ही जर विद्यार्थी म्हणून आणि परीक्षार्थी म्हणून उभे राहिलात तर तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारला जातो प्रात्यक्षिकच्या वेळेस, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ ग्राम. आता प्रिन्सिपल ऑफ ग्राम हे काही एकमताने एकच थिअरी आहे किंवा एकच सिद्धांत आहे असं काहीही प्रूव्ह झालेलं नाहीये. अतिशय अथक परिश्रमानंतर एवढ्या वर्षानंतर 5 सिद्धांत हे ग्राम प्रिन्सिपल म्हणून ओळखले जातात. ते प्रिन्सिपल्स कुठले आहेत, सिद्धांत कुठले आहेत? पहिलं म्हणजे पीएच थेरी. पीएच म्हणजे काय? आपल्या सेल वॉलची जी आहे ती पीएच आम्लतावाली आहे की क्षारता म्हणजेच ऍसिडिक आहे की बेसिक आहे, याच्या तफावतीमधली ही एक थ्योरी आहे. सेल वॉल थ्योरी. तिसरी आहे डाय आयोडीन कॉम्प्लेक्स थेअरी. चौथी मॅग्नेशियम रायबो न्यूक्लिएट थेअरी आणि 5वी आहे परमियाबिलिटी थेअरी. या सगळ्यांबद्दल आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेल वॉल मधली तफावत, डिफरन्स बघायचा आहे, जेणेकरून ह्या थ्योरी तुम्हाला समजायला सोप्या जातील. आता आपण सेल वॉलची डिफरन्स बघता बघता प्रिन्सिपल देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार. माझ्या जर डाव्या साईडला तुम्ही बघितलं ग्राम पॉझिटिव्हची सेल वॉल आहे आणि माझ्या उजव्या साईडला ग्राम निगेटिव्हची सेल वॉल आहे. मग ह्याच्यामध्ये जर प्रामुख्याने डिफरन्स बघायचा झाला, तफावत बघायची झाली, तर ग्राम पॉझिटिव्ह मध्ये हे बघा, टिकॉइक ऍसिड आणि लायपोटिकॉइक ऍसिड हे अतिशय मुबलक प्रमाणामध्ये असतं, जे की ग्रॅम निगेटिव्ह मध्ये नाहीये. आणि ह्या टिकॉइक ऍसिड आणि लायपोटिकॉइक ऍसिडमुळे ग्राम पॉझिटिव्हचं प्रोटोप्लाझम जे आहे ते ऍसिडिक नेचरचं होतं. क्षारता भरभरून क्षारता असते त्याच्यामध्ये. तुम्हाला जर आठवत असेल, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, प्रायमरी स्टेन हा जो आहे क्रिस्टल व्हायोलेट, याचं नेचर हे बेसिक असतं, म्हणजेच त्याची पीएच जी आहे ती आम्लतावाली असते. मग हे ऍसिडिक प्रोटोप्लाझम असल्यामुळे ते बेसिक डायला अट्रॅक्ट करतं आणि जास्त प्रमाणात ओढून घेतं आपल्या अगदी सेल मेम्ब्रेन मध्ये. म्हणून ग्राम पॉझिटिव्ह हे जास्त जांभळे दिसतात. ही झाली पीएच थेरी. ग्राम पॉझिटिव्हचं प्रोटोप्लाझम हे ऍसिडिक नसतं, म्हणजे तेवढ्या प्रमाणात ते बेसिक डायला ओढून घेत नाही. त्यांचंही सेल मेम्ब्रेन जांभळं झालेलं असतं पहिल्या स्टेप नंतर. पण जेव्हा आपण पाण्याने धुतो तेव्हा देखील ग्राम पॉझिटिव्ह मध्ये तो जांभळा कलर हा ऍसिडिक प्रोटोप्लाझममुळे पकडून ठेवला गेलेला असतो. आता दुसरं तफावत बघा, तुम्ही जर बघायला गेला तर सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आपण जे म्हणतो, दिस इज सेल मेम्ब्रेन आणि दिस इज सेल वॉल. सेल वॉल जी आहे दोघांचीही पेप्टिडोग्लायकेननी बनलेली असते. पण तुम्ही जर ग्राम पॉझिटिव्हची सेल वॉल बघितली तर अगदी 4 लेअरच्या पेप्टिडोग्लायकेन्स आहेत आणि अगदी जवळजवळ क्रॉस लिंकेज आहेत. म्हणजेच काय, एखादी वस्तूला जर इथून जाणं म्हटलं, बाहेर निघणं, तर थोडंसं कठीण दिसतंय. तेच जर ग्राम निगेटिव्ह कडे आपण लक्ष घातलं तर पेप्टिडोग्लायकेन ही अतिशय पातळ लेअर आहे आणि एखाद्या गोष्टीला निघण्यासाठी मुबलक जागा आहे. त्याचं सरफेस प्रोटीन पण मोठं आहे, याचं सरफेस प्रोटीन अगदी निमुळतं आहे. तर आता दुसरी थ्योरी जी आपण बघितली होती, तुम्हाला जर आठवत असेल, तर ती सेल वॉल थ्योरी. आता ह्या सेल वॉल थ्योरीचं नेमकं काय आहे? मी जसं म्हणाले की ऍसिडिक प्रोटोप्लाझममुळे बेसिक डाय हा ओढून ठेवतो, आतमध्ये येतो तो, पण त्याला बाहेर निघणं फार कठीण जातं, कारण डिकलराईज जेव्हा आपण करतो तेव्हा हे पेप्टिडोग्लायकेन लेअर थोडेसे विरघळतात, कुठे तुटतात. पण ग्राम पॉझिटिव्हची सेल वॉल ही अतिशय घप्प असते. हे बघा, हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा पिक्चर आहे. ही पेप्टिडोग्लायकेन लेअर ऑफ ग्राम पॉझिटिव्ह किती क्लिष्ट आहे. एखादी गोष्टी इथून निघायची म्हणजे जरासं अवघड आहे. ते जर तुम्ही ग्राम निगेटिव्हची सेल वॉल बघितली तर अतिशय पातळ पापुद्रा असल्यासारखी एकच सिंगल लेअर ऑफ पेप्टिडोग्लायकेन आहे. म्हणून जेव्हा पहिलं स्टेन येतं बेसिक, जेव्हा ह्या सेल मेम्ब्रेनला स्टेन करतात, ते बाहेर निघू शकत नाही बिकॉज ऑफ थिक सेल वॉल.
जे की ग्रॅम निगेटिव्ह मध्ये थिन असल्यामुळे प्रायमरी स्टेन देखील अगदी सोप्या प्रमाणे बाहेर फेकलं जातं. आता आपण बघणार आहोत डाय आयोडीन कॉम्प्लेक्स थेअरी. त्याच्या आधी हे बघा, या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्राम पॉझिटिव्हच्या सेल वॉलमध्ये मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट हे एक प्रेझेंट असतं, मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट, जे ग्रॅम निगेटिव्ह मध्ये नसतं. आता ह्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर मागच्या स्टेप आठवत असेल तर आपली पहिली स्टेप आहे क्रिस्टल व्हॉइलेट. बघा, आता क्रिस्टल व्हायोलेट्सचं नेमकं काय होतं, रंग खाली 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 जातोय दोन्हीमध्ये, आणि जेव्हा हे खाली येतं तेव्हा हे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आहे दोघांचं, पहिल्या स्टेप नंतर हे जांभळं होतं. हे बघा, हा पूर्ण जांभळा झालेला आहे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. इथे हे जांभळे मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेटला अट्रॅक्ट होऊन अटॅच झालेलं आहे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन मध्ये, आणि हे सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन मध्ये तरंगत आहेत कारण ह्यांच्याकडे मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट नाही. मग आता आपली दुसरी स्टेप असते ती ग्राम्स आयोडीन टाकायची, ज्याला आपण मॉर्डन म्हणतो. याचं काम काय असतं, प्रायमरी स्टेनला सेल वॉल सोबत अजून घट्ट करणे. मग आता हे घट्ट कसं करतं हे बघा, हे पिवळ्या रंगाचं जे दिसतंय ते आयोडीन आहे, जांभळ्या रंगाचं आहे ते क्रिस्टल व्हायोलेट आहे. डाय आयोडीन कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे. इथे देखील डाय आयोडीन कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे, दोघांचं सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन हे जांभळं दिसतंय. फक्त होतं काय, जेव्हा आपण दुसऱ्या स्टेप नंतर पाण्याने धुतो तेव्हा ते डाय आयोडीन कॉम्प्लेक्स निघायला जरासं अवघड असतं. म्हणजे 100 डाय आयोडीन कॉम्प्लेक्स असतील तर त्यातले अगदीच 10 निघतात बिकॉज ऑफ द थिक सेल वॉल. आणि ह्याच्यातले जे डाय आयोडीन कॉम्प्लेक्स आहे 100 पैकी 80-90 सहजपणे बाहेर पडतात, कारण थिन सेल वॉलमुळे. दॅट इज द डाय आयोडीन कॉम्प्लेक्स थेअरी. म्हणजे डाय आयोडीन कॉम्प्लेक्स हा ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जास्त प्रमाणात निघू शकत नाही, म्हणून त्याचा जांभळा रंग तसाच टिकून राहतो दुसऱ्या स्टेप नंतर पण. दुसऱ्या स्टेप नंतर ग्रॅम निगेटिव्हचा पण टिकून राहतो, पण कमी प्रमाणात, कारण मॅक्सिमम डाय आयोडीन कॉम्प्लेक्स हे बाहेर फेकले जातात. आपलं तिसरी डाय आयोडीन कॉम्प्लेक्स नंतर आपली चौथी थेअरी आहे. तिसरी थेअरी संपलेली आहे, चौथी आहे मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट. आता डाय आयोडीन कॉम्प्लेक्स जो आहे त्याला जर तुम्ही बघितलं ग्राम पॉझिटिव्ह मध्ये, मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट अजून जाड बनवतो. म्हणजे आता अँकर जसं असतं, नाविक लोक नाव थांबवण्यासाठी अँकर पाण्याखाली घालतात आणि नाव एका ठिकाणी स्थिर थांबते, तसंच हे अँकरचं काम करतं. हे त्या डाय आयोडीन कॉम्प्लेक्सला अजून खाली ओढतं सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनमुळे, मेम्ब्रेनमध्ये असं गाडून घेतं, आणि म्हणून त्याचं एकतर डायआयोडीन कॉम्प्लेक्स तसाही निघू शकत नाही. मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट अटॅच झाल्यामुळे तो आणि जाड होतो, आणि मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट त्याला खाली ओढतो. त्याच्यामुळे तो पर्पल कलर जो आहे, जांभळा कलर जो आहे, ते त्या मेम्ब्रेन मधून सुटतच नाही. आता आपली स्टेप्स तिसरी जर तुम्हाला आठवत असेल ती आहे डिकलरायझेशनची. मग जेव्हा तिसऱ्या स्टेपमध्ये आपण इथाइल अल्कोहोल किंवा ऍसिटोन टाकतो डिकलरायझेशननी, तेव्हा ह्याचं जे सेल वॉल आहे पेप्टिडोग्लायकेनची ती थोडीशी कॉम्प्रोमाइज होते, कुठेतरी विरघळते, कुठेतरी बारीक असते, कुठेतरी छोटी असते. आणि मग त्याच्यामुळे बरेच डाय आयोडीन कॉम्प्लेक्स पण धुतले जातात, पण ते पॉझिटिव्ह मध्ये होत नाही, कारण बिकॉज ऑफ मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट. दॅट इज फोर्थ थ्योरी ऑफ मॅग्नेशियम रायबोन्यूक्लेट. ग्रॅम निगेटिव्ह मध्ये काय होतं, जेव्हा आपण डिकलरायझेशन करतो, आधीच सेल पातळ असते, त्याच्यामध्ये ते इथिल अल्कोहोल किंवा ऍसिटोनमुळे अजून मध्ये मध्ये कुठेतरी विरघळली जाते. त्याच्यामुळे काय होतं, ग्रॅम निगेटिव्हची सेल वॉल आहे ती मोर परमिएबल होते. म्हणजेच काय होते, सच्छिद्र होते. एखादा द्रव्य पदार्थ किंवा वायू अगदी सोप्या प्रकाराने आत बाहेर करू शकेल अशी बनते, सच्छिद्र बनते. मग जेव्हा आपण डिकलरायझेशन नंतर पाणी घालतो तेव्हा ती सगळं डाय आयोडीन कॉम्प्लेक्स धुतलं जातं, आणि अख्खी ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया जी आहे ती पांढरी होते. इथे जर तुम्ही बघलं सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन परत पांढरं होतं अगदी सुरुवातीसारखं. मग आपली चौथी स्टेप येते, ती असते आपली सॅफ्रॅनिंग. आता जर एखाद्या पांढऱ्या वस्तूवर तुम्ही कुठलाही कलर घाला तो त्या कलरचा बनून जाणार, म्हणून ग्राम निगेटिव्ह मध्ये जेव्हा आपण सेकंडरी स्टेन टाकतो फोर्थ स्टेपला पिंक कलरचं, ग्रॅम निगेटिव्ह हे आपल्याला पिंक म्हणजेच गुलाबी दिसायला लागतात, आणि अगदी शेवटमध्ये आपल्याला हा रिझल्ट मिळतो. ग्रॅम पॉझिटिव्ह जांभळे दिसतात आणि ग्रॅम निगेटिव्ह हे
लालसर गुलाबी कलरचे दिसतात. थँक यू सो मच फ्रेंड्स.